नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, टेंटेटिव्ह ज्या डेट्स होत्या त्या कन्फर्मेशन मध्ये गेल्यात आणि एक्झामिनेशन ज्या आहेत आता ह्या सुरू झालेल्या आहेत. नुकत्याच तुम्ही महाट्रान्सको एईची एक्झाम दिलेली आहे आणि आता आपल्याला ताबडतोब एमजेपी ची सुद्धा एक्झाम द्यावी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय नियोजन असलं पाहिजे? कारण महाट्रान्सको एई मध्ये जे विद्यार्थ्यांचे फीडबॅक आले, ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, ज्यांच्यासोबत आमचं कम्युनिकेशन झालं, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत, ज्या आपल्याला एमजीपी मध्ये कामी येतील आपलं नियोजन करायला आणि चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तिकडे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको याच्यामध्ये एई असिस्टंट इंजिनियर ग्रेडची जी पदं होती तर त्याची एक्झामिनेशन झाली आणि ही एक्झामिनेशन महाट्रान्सको जी आहे ती IBPS ने घेतली होती आणि त्याच संस्थेमार्फत आपली येणारी जी एमजेपी ची एक्झामिनेशन आहे, ज्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत. सुरुवातीला तुम्हाला ज्याला म्हणतो आपण CA ची एक्झाम द्यायची आहे आणि 5 तारखेला तुम्हाला जे JEE ची आहे एक्झाम ती द्यायची आहे. तर नेमकी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि काय बोध घ्यायचा महाट्रान्सको एई वरनं? तसं तर महाट्रान्सको एई साठी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, जवळपास 23,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि एक्झाम मात्र 15,000 विद्यार्थ्यांनी, 15,000 प्लस विद्यार्थ्यांनी दिली. याच्यावरनं हे पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपण ज्या परीक्षेचा एक्झाम फॉर्म भरतो परफेक्ट तयारी करायची असते आणि तिथपर्यंत जायचं असतं. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, IBPSच घेणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोड्याशा गोष्टी माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर या सेशनमध्ये एकदम छोटा सेशन घेणार आहे, कारण तुम्ही अभ्यासामध्ये आहात. याच्यामध्ये आपण महाट्रान्सकोचा अनालिसिस घेणार आहोत, एक साधारणतः टेंटेटिव्ह कट ऑफ काय लागेल आणि एमजेपी मध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा बघणार आहोत. त्यापूर्वी नक्कीच टार्गेट JEE 2020 ह्या फ्रेशर साठीची बॅच आहे. 2026 मध्ये ज्या काही जागा येतील विद्यार्थी मित्रांनो, त्या सगळ्या जागांसाठी बेसिकली ही बॅच परफेक्ट बॅच आहे. डिप्लोमा डिग्री जे विद्यार्थी झालेले आहेत, एकच परीक्षा आणि शासनात संधी, या टॅगलाईनच्या अंडर ही बॅच आपण रन करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन जी बॅच आहे ही आपली 4 मार्च पासून सुरू होतीये. अधिक माहितीसाठी आपला IVR क्रमांक आहे बघा, 7887811411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आणि ऑनलाईन लाईव्ह बॅच सुद्धा आहे. आता महाट्रान्सको मध्ये आपल्याला माहिती आहे की एकूण 134 जागा होत्या. 134 जागांसाठी जी काही एक्झामिनेशन झाली, जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 23,336 मुलांनी फॉर्म भरले होते, पण ऍक्च्युअली त्याच्यापैकी 15,541 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि त्याच्यामध्येही ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन दिली त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने एक्झामचे पेपर्स, क्वेश्चन्स हे होते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा गोष्टी लक्षात घ्या, कारण याच्या वरती सुद्धा, कारण बरेच विद्यार्थी म्हणतात की बऱ्याचदा एखाद्या वेळेस जेव्हा IBPS किंवा TCS डिक्लेअर करते की एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, किंवा एखादी ऑर्गनायझेशन डिक्लेअर करते की एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धडकी येते. पण लक्षात घ्या, जे जेन्युइन विद्यार्थी असतात, ऍस्पिरंट्स असतात, जे फोकस्ड असतात, त्यांची संख्या कमी असते आणि त्याच्यामध्ये आपण असायला हवं. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये जी मार्किंग स्कीम होती ती सगळ्यात महत्वाची, त्याही वेळेस आपण समजून सांगितली होती. जी महाट्रान्सकोची एक्झाम असते याच्यामध्ये पॅटर्न थोडासा वेगळा असतो. याच्यामध्ये तुमचे जे टेक्निकलचे प्रश्न असतात त्याला वेटेज जे आहे हे वेटेज जास्त असतं आणि नॉन टेक्निकलला कमी असतं वेटेज. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये की तुमचे जे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे जे मार्क्स आहेत, ही 150 मार्काची ही एक्झाम होती, पण त्या 150 मार्काला कशामध्ये कन्वर्ट करतात? 100 मध्ये कन्वर्ट करून तुमची जी, ज्याला म्हणतो आपण रँक आहे किंवा तुमचा जो कट ऑफ आहे तो त्या 100 मार्कावरती आधारित असतो. याच्यामध्ये मिनिमम क्रायटेरिया सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे बघा, की 30 मार्क्स आउट ऑफ 100 कोणासाठी? ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि 20 मार्क कोणासाठी मिनिमम पाहिजे? तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. निगेटिव्ह हे तुमचे तिथे होतच होतं, पेनॉल्टी त्याच्यामध्ये लागणारच होती. हा पॅटर्न होता, याच्यावरती ऑलरेडी बोलून झालंय, कारण तुम्ही एक्झाम सुद्धा दिलेली आहे. आता आपण थोडक्यात बघूया ही एक्झाम कशा पद्धतीची होती. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये मराठी भाषा होती, कॉन्ट होतं, तुमचं रिझनिंग होतं आणि टेक्निकल होतं. टेक्निकल मध्ये 2.2 एका प्रश्नाला आणि इकडे हाफ मार्क एका प्रश्नाला. लक्षात घ्या, याच्यामध्ये जर आपण ऍप्टिट्यूड वरती जर गेलो तर टाइम अँड वर्क असेल, सिरीज असेल, ऍव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, असे खूप सारे टॉपिक्स जे आहेत हे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर झाले होते. स्पीड रेशो, एज हे सुद्धा टॉपिक याच्यामध्ये कव्हर झाले होते. पण हे कॉनचा जो
टॉपिक होता, तर त्या मानाने म्हणजे ऍज कम्पेअर टू रिझनिंग म्हणूया आपण, तर त्या मानाने जो आहे हा थोडासा मॉडरेट लेवलला होता. इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न तुम्हाला कशामध्ये आले होते? तुम्हाला ऍप्टीमध्ये आले होते. ओके, हे टॉपिक सुद्धा लक्षात घ्या, कारण IBPS घेणार आहे MJP पण. ओके, तिकडे आता ऍप्टिट्यूड असेलच असं नाही, कारण तिथे त्यांनी इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे रिझनिंगचे क्वेश्चन जास्त असण्याचे चान्सेस आहेत, ते पण लक्षात घ्या. तर अनालिसिस मध्ये आपण बघितलं महाट्रान्सकोच्या की जे ए पोस्टची होती, याच्यामध्ये क्वांट मध्ये इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स होते आणि टाइम सुद्धा व्यवस्थित विद्यार्थ्यांना पुरला, कारण हे काही टाइम कन्झ्युमिंग प्रश्न नव्हते. तर याच्यावरती लक्ष ठेवा ह्या गोष्टी. आता याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल टेस्ट जे आहे आपल्या MJP मध्ये असणार आहे, तिथे वेटेज हे जास्त असणार आहे. तिथे 50-50% आहे आपलं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, आणि त्याच्यामध्ये भाषा 10-10 आणि 15-15 तुमचं GS आणि तुमचं इंटेलेक्च्युअल टेस्ट. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात त्रास दिला IBPSच्या एक्झामनी महाट्रान्सको AE मध्ये विद्यार्थ्यांना, तो म्हणजे जो भाग आहे रिझनिंग. पाय चार्ट असेल, ब्लड रिलेशन असेल, स्टेटमेंट बोर्ड क्वेश्चन्स असतील, बरोबर आहे, सिटिंग अरेंजमेंट असेल, रँकिंग असेल, पझल असेल, हे आपल्याला MJP मध्ये सुद्धा करायचं आहे. IBPS घेणार आहे. अक्षरशः PO प्रोबेशनरी ऑफिसर हे जे बँकिंगचे एक्झाम्स असतात आणि जे IBPS खास त्याच्यासाठी आहे, त्यांचे जे मेन्सचे लेवल आहेत, तर त्याच्यावरती क्वेश्चन्स त्या टाईपनी फ्रेम करण्यात आले. टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन होते, अटेम्प्ट करायला प्रॉब्लेम गेला विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे याच्यावरती MJP मध्ये तुम्हाला तयारी करताना त्या लेवलचीच तयारी आपली असली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बोलायचं झालं तर सिटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन्स होते त्याची डिफिकल्टी लेवल एवढी जास्त होती की विद्यार्थ्यांना ते जम्बो जेट सारखं झालं. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांना हात सुद्धा लावता आला नाही. पण आता हे गोष्टी आपल्याला माहिती पडलेल्या आहेत आणि IBPSच ती एक्झाम घेणार आहे. आपण काळजी घेतलेली कधीही चांगली. तर रिझनिंग मध्ये मॉडरेट म्हणणारच नाही मी, हार्ड लेवलचेच क्वेश्चन्स होते. दुसरी गोष्ट टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स होते, खूप वेळ त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना लागला, त्याच्यामुळे अटेम्प्ट राहून गेला. आणि डिफिकल्टी लेवल काही क्वेश्चनची जास्त असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्या क्वेश्चनवरती अनालिसिस करत बसले किंवा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत बसले, तिथे विद्यार्थ्यांना खूप वेळ लागला. ते सुद्धा महत्वाचं आहे. MJPची एक्झाम देताना एखादा क्वेश्चन्स येत असेल तर पहिल्या स्कॅन मध्ये मला कळतोय नाही कळत, येतोय की नाही, ते टायमिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न ज्या पद्धतीने येतो, ती जी स्मार्टनेस आहे, त्याच पद्धतीने हा मला येत नाही, मला स्किप केला पाहिजे आत्ताच, ही स्मार्टनेस सुद्धा जास्त महत्वाची आहे आणि ती तुम्ही ठेवा MJPची किंवा इथून पुढच्या कुठल्याही एक्झाम साठी. रिझनिंगने आपल्याला खूप प्रॉब्लेम दिला, त्याच्यावरती काम करा. ज्यांनी महाट्रान्सको दिली आणि आता MJP देत आहेत, त्यांनी त्यानुसार तुमचं जे काही टॉपिक सब टॉपिक्स आहेत त्याच्यावरती काम करा. मराठी तसं काही प्रॉब्लेम नव्हता. आपले रेग्युलर समास असेल, वाक्याचा क्रम असेल, म्हणी, योग्य शब्द, एक वचन, अनेक वचन, हे जे आहे याच्यामध्ये एकदम सिंपल इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन होते. ओके, आणि टाइम कन्झ्युमिंग पण नव्हते. तुमचं वेळेत सॉल्व्ह झालं. नॉन अटेम्प्ट इथे चालणार नाही. महाट्रान्सको आहे ते नॉन झिरो मार्क जे आहेत ते कन्सिडर होत नाही. प्रत्येक सेक्शनला टेक्निकल, मराठी, क्वांट, रिझनिंग याच्यामध्ये तुम्हाला नॉन झिरो मार्क असलेच पाहिजे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण जाऊया टेक्निकल मध्ये. आता टेक्निकल मध्ये जर महाट्रान्सकोचा क्वेश्चन पेपर बघितला तर आपल्याला हायर वेटेजचे काही टॉपिक्स आपल्याला सापडतील जे तुम्ही इथेही करू शकता. याच्यामध्ये जिओटेक आहे, इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, FM आहे, प्रीस्ट्रेस आहे, कॉन्क्रीट, हायवे इंजिनिअरिंग आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्वे आहे, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशनचा त्याच्यामधला पार्ट. तर हे जे आहे हे हायर वेटेज होतं कशामध्ये? तुमच्या महाट्रान्सको AE मध्ये. आता MJP मध्ये सब्जेक्ट प्रिफर करताना, कारण तसे तर 16 ते 17 विषय आहेत आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे, पण त्याच्यामध्येही जे टॉपिक असोसिएटेड आहे जलजीवन प्राधिकरणासोबत, तर त्याच्यावरती तुम्ही सुद्धा फोकस करा. साधारणतः याच्यामध्ये सुद्धा काही रेल्वेचे वगैरे एक एक क्वेश्चन्स आले होते, पण MJPच्या हिशोबाने तुम्हाला खालचे राहिलेले विषय हे मी फक्त कुठले सांगितले तुम्हाला? हाय वेटेज टेक्निकल सब्जेक्ट सांगितले, जे तुम्हाला MJPला कामी येणार आहे. पण म्हणजे फक्त हे 7 सब्जेक्ट किंवा 7 सब्जेक्ट नाही, तुम्हाला बाकीही सब्जेक्ट करावे लागणार आहेत. याचा जर टेक्निकलचा अनालिसिस केला तर मॅक्सिमम मुलांचं उत्तर हेच होतं की सर खूपच सिंगल लाईनर, एकदम तुमच्या फॅक्च्युअल डेटा बेस्ड काहीतरी डेटा विचारला, असे एकदम सिंपल क्वेश्चन सर्वेचे वगैरे हे जे क्वेश्चन्स आहेत हे याच्यामध्ये होते. तर इझी टू मॉडरेट लेवल त्याला जाईल. न्यूमेरिकल कमीच होते तसे, आणि फॅक्च्युअल डेटा जे आहे ह्या
म्हणजे काही व्हॅल्यू असतील तुमच्या, काही टिपिकल स्टँडर्ड व्हॅल्यूज असतील, IS कोड मधल्या काही व्हॅल्यूज असतील, तर त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये विचारल्या होत्या. त्याच्यामुळे मुलांना इथे बिलकुल प्रॉब्लेम गेला नाही. बरोबर आहे. हा आपला अनालिसिस आहे मागच्या वेळेचा महाट्रान्सको येईचा. आता सगळ्यात महत्वाचं की आपण जे मी सांगितलं की 50 क्वेश्चन्स, प्रत्येक क्वेश्चनला 2.2 मार्क. ओके, तर हे जे आहे 110 मार्क्स होते आणि आपले जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत त्याला 40 मार्क्स होते. असे एकूण 150, कारण इथे हाफ हाफ होते. 20, 10 आणि 10 असे प्रश्न आणि 40, 20 आणि 20 हे प्रश्न आणि मार्क. तर याच्यामध्ये 150 मध्ये मार्क तुमचे जातील आणि त्याला कन्वर्ट करतील ते 100 मध्ये. तर एक साधारणतः विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, बाकीच्या गोष्टी लक्षात घेता आणि क्वेश्चन पेपर लक्षात घेता, त्याच्यातली डिफिकल्टी लेवल लक्षात घेता, साधारणतः हे 105, ओके, 105च्या दरम्यान आपण 150 पैकी म्हणूया. जर त्याला आपण 100 मध्ये कन्वर्ट केलं तर साधारणतः 70 प्लस, याला प्लस म्हणतोय मी परत. ओके, 105 प्लस आणि इकडे 100 पैकी तुमचे 70 प्लस हे जर मार्क्स असतील तर त्या लेवलला हे कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत. आम्ही मॅक्सिमम डेटा विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन आणि आमच्याकडे जे रिव्ह्यू आहेत त्याच्यावरनं हे सांगतोय. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागणार आहे कशाची? MJPची. आता MJP मध्येही 2 वेगवेगळ्या तुम्ही पोस्टसाठी अप्लाय केलं असेल. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा पहिले पेपर आहे आणि त्यानंतर तुमचा कुठला पेपर आहे? तर त्यानंतर तुमचा पेपर आहे ज्युनियर इंजिनियरचा. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये बेसिकली सगळ्या परीने जर बघितलं तर 50-50% आहे त्याच्यामध्ये. टेक्निकलचा भाग 50% आहे. इथे मात्र वेटेज हे इक्वल आहे प्रत्येक प्रश्नाला. महाट्रान्सको मध्ये तसं नव्हतं, इथे जास्त वेटेज होतं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल 50 प्रश्न आहे आणि हे जे 50 प्रश्न आहे 15, 15, 10 आणि 10, लँग्वेजेसला 10-10 प्रश्न आणि याला 15-15 प्रश्न. त्याच्यामुळे इथे तुम्हाला इंग्लिश ऍडिशनल करावी लागणार आहे, इंग्लिश लँग्वेज. त्याच्या अगोदरच्या ज्या काही एक्झाम्स घेतलेल्या आहेत त्या एक्झाम्स TCS चे वगैरे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील, त्याच्यातनं इंग्लिशचा अभ्यास करा. मराठी ऑलरेडी तुम्ही महाट्रान्सकोसाठी केलेला आहे, त्याच लेवलचे येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स बघायला मिळतील. राहिलाय प्रश्न तुमचा GSचा. GS हे तुमच्या महाट्रान्सको मध्ये नव्हतं, ते तुम्हाला नव्याने करावं लागणार आहे. आणि इंटेलेक्च्युअल स्किल ज्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती फोकस करावं लागणार आहे. आता कमी दिवस आहेत, आजची 27 तारीख आहे बघा. तर कमी दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आणि टेस्ट. आता इथे टेस्ट देताना तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये, या एक्झाम पॅटर्न मध्ये टेस्ट द्यायच्या आहेत, जेणेकरून, कारण तिकडे वेगळा विषय होता, इथे वेगळा विषय आहे. ओके, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, MJP साठी सगळ्यांनी ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. तुम्हाला ऍडिशनल काय काय करायचं आहे? GS करायचं आहे, इंग्लिश लँग्वेज करायची आहे, बरोबर आहे. आणि टेक्निकल मध्ये MJP असोसिएटेड जे सब्जेक्ट आहेत, जलजीवन प्राधिकरणाशी रिलेटेड निगडीत, ते ऍड ऑन करायचे आहेत तुम्हाला. आणि हायर वेटेजचे टॉपिक्स तर मी तुम्हाला सांगितले आहेत. ठीक आहे. जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना सुरुवात करायची आहे आता, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कुठलं जर बुक घ्यायचं असेल तर ते म्हणजे आपलं 12,000 प्लस MCQचं बुक. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे सगळ्या क्वेश्चनचे, तसे 100 पेक्षाही जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये अवेलेबल आहे. तसंच जे नव्याने सुरुवात करतात, फॉर्म्युला शीट्स आणि डेफिनेशन शीट्स, सिव्हिल इंजिनिअरिंगचे सगळे विषय, सगळ्या डेफिनेशन, सगळे फॉर्म्युले याच्यामध्ये कव्हर होतात. आपल्या पुणे, नाशिक, नागपूर येथे हे सगळं अवेलेबल आहे. आणि जर कुठलाही प्रश्न असेल तर आपला IVR क्रमांक 7887811411 याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी काळामध्ये अजूनही सरळ सेवा भरती येणार आहे. आपली तयारी कुठेही वाया जाणार नाही. परफेक्ट तयारी करा, कन्सेप्ट टार्गेट करा पहिले, आणि त्यानंतर एखादी जेव्हा एक्झाम येते त्यावेळेस एक्झाम टार्गेट करा. अशीच जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तिकडे सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. आणि अजून कुठल्या व्हिडिओ टॉपिक वरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला, किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये टाका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.